तुम्हाला कधी असं वाटतं का की मन शांत हवंय पण आत कुठेतरी सतत काहीतरी हलत राहतंय? राग, भीती, चिंता, दुःख या सगळ्या भावना खरंच फक्त मनात असतात का? की त्यांचा परिणाम तुमच्या शरीरावर, तुमच्या ऊर्जेवर आणि तुमच्या आयुष्यावरही होत असतो? नमस्कार मंडळी, मी नवल शिंदे, ऑरा ॲनालिस्ट, वास्तू कन्सल्टंट आणि ऑकल्ट रिसर्चर. आजच्या या एपिसोडमध्ये आपण एक गुपित उलगडणार आहोत. भक्ती ही केवळ श्रद्धा नाही, ती आहे मेंदू, भावना आणि ऊर्जा शरीर हील करणारी एक नैसर्गिक प्रणाली. जर तुम्ही कधी ध्यानात बसूनही शांतता न मिळालेली अनुभवली असेल, जर भावना दाबून ठेवून थकले असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज आपण विज्ञान आणि भक्ती यांचा असा संगम पाहणार आहोत, जो तुमचं मन हलकं करेल आणि आतून शांत करेल. चला, भक्तीच्या विज्ञानात खोल जाऊया. नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांच्या आयुष्याचा भाग आहे, पण ज्याकडे आपण अनेकदा फक्त एक परंपरा किंवा श्रद्धा म्हणूनच पाहतो. हो, तो विषय आहे भक्ती. आपल्याला वाटतं की भक्ती म्हणजे फक्त हात जोडणं किंवा प्रार्थना करणं. बरोबर. पण जर मी असं म्हणाले की याच क्रियेमुळे तुमच्या हृदयाचे ठोके आणि मेंदूच्या लहरी एकाच तालात येऊ शकतात, तर अनेकांना आश्चर्य वाटेल. अगदी. आज आपल्याकडे नवल शिंदे यांच्या अभ्यासावर आधारित काही स्रोत आहेत, जे भक्तीला एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहतात, एक वैज्ञानिक प्रक्रिया म्हणून. हो. आणि या स्रोतांनुसार ही प्रक्रिया थेट आपल्या मेंदू, भावना आणि आपल्या ऊर्जा शरीरावर परिणाम करते. चला तर मग यात काय तथ्य आहे ते जाणून घेऊया. आणि यातला मूळ प्रश्नच खूप आकर्षक आहे, नाही का? की भक्ती ही केवळ एक श्रद्धा आहे की तिच्यामागे काही ठोस विज्ञान आहे? बरोबर. या स्रोतांनुसार भक्ती ही एक आंतरिक न्यूरो एनर्जेटिक हीलिंग प्रोसेस आहे. न्यूरो एनर्जेटिक हीलिंग? हो. आता हा शब्दप्रयोग ऐकून थोडा क्लिष्ट वाटेल, हो, वाटतोय. पण याचा अर्थ सोपा आहे. ही एक अशी अंतर्गत प्रक्रिया आहे जी आपल्या मज्जासंस्थेवर म्हणजे न्यूरो आणि आपल्या ऊर्जा प्रणालीवर म्हणजे एनर्जेटिक यावर काम करून आपल्याला आतून बरं करायला म्हणजे हीलिंग करायला मदत करते. अच्छा, म्हणजे हा श्रद्धेच्या पलीकडचा अनुभव आहे. अगदी. न्यूरो एनर्जेटिक हीलिंग हे ऐकूनच उत्सुकता वाढली आहे. मग सुरुवात न्यूरो म्हणजे आपल्या मेंदूपासूनच करूया का? उत्तम. कारण बहुतेक लोकांचा अनुभव असतो की ताणतणाव, चिंता, अतिविचार या सगळ्याचं मूळ मेंदूतच असतं. हो, बरोबर आहे. मग जेव्हा एखादी व्यक्ती भक्तीमध्ये लीन असते, तेव्हा तिच्या मेंदूमध्ये नक्की काय घडतं? हा अगदी योग्य प्रश्न आहे. या स्रोतांनुसार आपला मेंदू प्रामुख्याने 3 वेगवेगळ्या नेटवर्क्सवर काम करतो. 3 नेटवर्क्स? हो. पहिलं आहे स्ट्रेस नेटवर्क, जे आपल्याला धोक्याच्या वेळी सावध करतं. म्हणजे फाईट ऑर फ्लाईट मोड. अगदी. दुसरं आहे डिफॉल्ट मोड नेटवर्क, जे आपण काहीही करत नसताना सक्रिय असतं. म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळातले विचार, चिंता. म्हणजे आपलं ओव्हर थिंकिंग नेटवर्क. बरोबर. आणि तिसरं, सर्वात महत्वाचं, म्हणजे हीलिंग आणि बॉन्डिंग नेटवर्क. अच्छा, म्हणजे एक धोक्यासाठी, एक अतिविचारांसाठी आणि एक स्वतःला बरं करण्यासाठी. हो. आणि भक्तीमुळे या तिसऱ्या नेटवर्कला चालना मिळते असं या स्रोतांचं म्हणणं आहे. अगदी. पण हे नक्की कसं घडतं? म्हणजे नामस्मरण किंवा प्रार्थना यांसारख्या गोष्टींचा थेट मेंदूच्या केमिस्ट्रीवर परिणाम होतो का? हो, अगदी तसंच. नामस्मरण, जप किंवा अगदी मनापासून केलेली प्रार्थना या गोष्टींमुळे मेंदूतले ऑक्सिटोसिन आणि सेरोटोनिन सारखे चांगले हॉर्मोन्स वाढतात. फील गुड हॉर्मोन्स. करेक्ट. यांना फील गुड हॉर्मोन्स म्हणतात. ऑक्सिटोसिनला तर ट्रस्ट हॉर्मोन किंवा बॉन्डिंग हॉर्मोन असंही म्हणतात. हो, ऐकलंय मी. आणि याचा थेट परिणाम काय होतो तर मेंदूतलं जे भीतीचं केंद्र आहे, ज्याला अमिगडाला म्हणतात, अमिगडाला. ते शांत होतं. 1 मिनिट थांबा. तुम्ही म्हणालात की नामस्मरणाने अमिगडाला म्हणजे भीतीचं केंद्र शांत होतं. हो. पण अनेकदा असं होतं की जप करतानाही मनात 100 दुसरेच विचार चालू असतात. बरोबर. मग अशा वेळी हा परिणाम कसा साधला जातो? स्रोतांमध्ये याबद्दल काही सांगितलं आहे का? खूप छान प्रश्न आहे आणि हा अनेकांना पडतो. याचं उत्तर असं आहे की परिणाम हा परिपूर्ण एकाग्रतेवर अवलंबून नाहीये. अच्छा. तो त्यामागच्या हेतूवर म्हणजे इंटेन्शनवर आणि सरावावर म्हणजे प्रॅक्टिसवर अवलंबून आहे. ओके. जेव्हा तुम्ही नामस्मरणाचा प्रयत्न करता तेव्हा जरी मन भटकत असलं तरी तुम्ही त्याला पुन्हा पुन्हा त्याच नावावर आणण्याचा प्रयत्न करता ना. हो, बरोबर. मेंदूसाठी हा एक व्यायाम आहे आणि या सरावामुळे हळूहळू अमिगडालाचा आवाज कमी होतो आणि त्याचवेळी विचारपूर्वक निर्णय घेणारा भाग म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स.
तो अधिक सक्रिय होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर भक्तीमुळे आपण आपल्या मेंदूच्या आतल्या अलार्म सिस्टमचा आवाज कमी करतो. आणि शांतपणे विचार करणाऱ्या भागाचा आवाज वाढवतो. अगदी. भक्ती मेंदूला एक प्रकारे सुरक्षिततेचा सिग्नल देते की सगळं ठीक आहे, घाबरण्याची गरज नाही. वा, म्हणजे आपल्या मेंदूतील घाबरणाऱ्या भागाला शांत करून विचार करणाऱ्या भागाला जागे करण्याची ही एक पद्धत आहे. पण हा परिणाम फक्त मेंदूपुरता मर्यादित नाहीये, बरोबर? नाही. कारण स्त्रोतांमध्ये हार्ट ब्रेन कोहेरन्स या संकल्पनेबद्दलही सांगितलंय. म्हणजे हृदय आणि मेंदू यांच्यातही काहीतरी घडतं. अगदी बरोबर. आता आपण शारीरिक आणि मानसिक स्तरावरून ऊर्जा स्तरावर येत आहोत. पण त्या अधिक महत्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे हृदय. हृदय. हो. आधुनिक विज्ञान आता हे मान्य करतं की आपलं हृदय केवळ रक्त पंप करण्याचं काम करत नाही, तर ते एक प्रकारचं छोटं मेंदू आहे, अच्छा. जे मोठ्या मेंदूशी सतत संवाद साधत असतं. आणि जेव्हा हृदय आणि मेंदू एकाच लयीत किंवा सुसंगततेने काम करतात, तेव्हा शरीराची स्वतःला बरी करण्याची क्षमता अनेक पटीने वाढते. आणि यालाच हार्ट ब्रेन कोहेरन्स म्हणतात. बरोबर. हार्ट ब्रेन कोहेरन्स ही संकल्पना मी ऐकली आहे, विशेषतः ध्यानधारणेच्या संदर्भात. हो, ती ध्यानात महत्वाची मानली जाते. पण अनेकांना ध्यान करताना मन एकाग्र करणं खूप कठीण जातं. खरंय. मग भक्तीमध्ये ही अवस्था नैसर्गिकरित्या कशी साधली जाते? नेमका हाच मुद्दा या स्रोतांमध्ये अधोरेखित केलाय. ध्यानधारणेमध्ये अनेकदा आपल्याला मन रिकामं करायला किंवा विचारांपासून दूर राहायला सांगितलं जातं. जे सुरुवातीला खूप अवघड वाटतं. हो. पण भक्ती एक वेगळा मार्ग देते. ती मनाला रिकामं करायला सांगत नाही, तर मनाला एका सकारात्मक भावनेने भरायला सांगते. भरायला म्हणजे प्रेम, कृतज्ञता किंवा समर्पण अशा भावनांनी. जेव्हा एखादी व्यक्ती कृतज्ञतेच्या भावनेने किंवा समर्पणाने वंदन करते, तेव्हा हृदयाचे ठोके आपोआप स्थिर आणि लयबद्ध होतात. ओके. आणि ही स्थिर लय मेंदूला एक शांततेचा संदेश पाठवते. परिणामी मेंदूच्या लहरीसुद्धा सुसंगत होतात. वा. हे अगदी एखाद्या चांगल्या बँडसारखं आहे. जेव्हा ड्रमर आणि गिटारिस्ट एकाच तालात वाजवतात तेव्हा संगीत सुंदर वाटतं. तसंच जेव्हा आपलं हृदय आणि मेंदू एका तालात काम करतात, तेव्हा आपलं शरीर निरोगी राहतं. आणि भक्तीमध्ये हे सहज होतं, कारण तिथे भावनेचा आधार असतो. अगदी. ठीक आहे, म्हणजे मेंदू शांत झाला, हृदयाशी सुसंवाद साधला गेला. पण या स्रोतांमध्ये काही अधिक सूक्ष्म, काहीशा गूढ वाटणाऱ्या संकल्पनांचाही उल्लेख आहे. जसं की ऑरा किंवा बायोफील्ड. स्रोतांनुसार ही संकल्पना काय आहे हे आपण समजून घेऊया, कारण हा विज्ञानापेक्षा थोडा वेगळा प्रांत वाटतोय. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. आता आपण सिद्धविज्ञानाच्या क्षेत्राकडून अशा संकल्पनांकडे वळत आहोत ज्या स्रोतांमध्ये आध्यात्मिक किंवा ऊर्जा विज्ञानाचा भाग म्हणून मांडल्या आहेत. या स्रोतांनुसार ऑरा म्हणजे काय, तर आपल्या भावना, विचार आणि श्रद्धेतून तयार झालेलं एक ऊर्जा कवच जे आपल्या शरीराभोवती असतं. ऊर्जा कवच. हो, यालाच काही आधुनिक संशोधक बायोफील्ड असंही म्हणतात. पण हे मुख्य प्रवाहातील विज्ञान नाही, हे लक्षात घ्यायला हवं. ठीक आहे. या संकल्पनेनुसार आपले प्रत्येक विचार आणि प्रत्येक भावना या ऊर्जा क्षेत्रात सतत बदल घडवत असते. हे ऐकायला खूपच अमूर्त वाटतं. म्हणजे ऊर्जा कवच किंवा ऊर्जेची गळती याचा सामान्य माणसाला रोजच्या जीवनात अनुभव कसा येईल? हे नक्की कसं जाणवतं? याचा अनुभव आपण सगळेच घेत असतो, फक्त त्याला ऑरा हे नाव देत नाही. उदाहरणार्थ? कधीकधी आपल्याला काही लोकांच्या सहवासात खूप प्रसन्न आणि उत्साही वाटतं. हो, होतं असं. तर काही लोकांच्या जवळ असताना कारण नसताना दमल्यासारखं किंवा निराश वाटतं. किंवा एखाद्या दिवसभर ताणतणावात गेल्यावर संध्याकाळी आपण पूर्णपणे ड्रेंड किंवा निचोडून टाकल्यासारखं वाटतं. बरोबर. स्रोतांनुसार हे आपल्या ऊर्जा क्षेत्रातील बदलांमुळे होतं. भीती, राग, चिंता यांसारख्या भावनांमुळे आपल्या ऊर्जा क्षेत्रात छिद्र पडतात आणि ऊर्जेची गळती होते. अच्छा. या उलट भक्तीमध्ये जेव्हा प्रेम, शांतता आणि कृतज्ञता या भावना निर्माण होतात, तेव्हा हा ऑरा हलका, मऊ आणि स्थिर होतो. म्हणजे ऊर्जेची गळती थांबते. हो, आणि भावनिक जखमा भरू लागतात. स्रोतांमध्ये कीर्तन, स्मरण आणि समर्पण यांचे ऑरावर होणारे वेगवेगळे परिणाम दिले आहेत. कीर्तनाने शुद्धी, स्मरणाने स्थिरता आणि समर्पणाने विस्तार. हो. हे जरा सोप्या भाषेत सांगता का? नक्कीच. कीर्तन म्हणजे देवाचं गुणगान, पण त्याचा परिणाम फक्त मानसिक नाहीये. आवाजाच्या कंपनांमुळे आणि सामूहिक ऊर्जेमुळे ऑराची शुद्धी म्हणजे क्लिन्झिंग होतं. क्लिन्झिंग? हो, म्हणजे त्यात साचलेली नकारात्मक आणि जड ऊर्जा जणू काही शेक करून बाहेर फेकली जाते. ओके. आणि स्मरण? स्मरण म्हणजे सतत आठवण ठेवणे.
हे आपल्या भटकणाऱ्या विचारांना एका नांगराप्रमाणे स्थिर करतं. त्यामुळे ऑरासुद्धा स्थिर म्हणजे स्टॅबिलाइज होतो. आणि समर्पण? समर्पण म्हणजे माझ्या नियंत्रणात सगळं नाही हे मान्य करून स्वतःला त्या मोठ्या शक्तीच्या स्वाधीन करणं. यामुळे मीपणाचा आणि सतत नियंत्रणात ठेवण्याचा ताण कमी होतो. आणि आपलं ऊर्जा क्षेत्र विस्तारतं, एक्सपॅन्शन होतं. अगदी. थोडक्यात सांगायचं तर जसं आपण शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी बॉडी डिटॉक्स करतो, त्याचप्रमाणे भक्ती आपल्या सभोवतालच्या नकारात्मक ऊर्जा क्षेत्राला स्वच्छ करते. यालाच स्रोतांमध्ये बायोफिल्ड डिटॉक्स असं म्हटलं आहे. बरोबर. हे बायोफिल्ड डिटॉक्सचं रूपक खूप छान आहे, पण हे सगळं सकारात्मक भावनांबद्दल झालं. पण राग, भीती, दुःख यांसारख्या तीव्र आणि नकारात्मक भावनांचं काय होतं? कारण त्या दाबून तर टाकता येत नाहीत. नाहीच. आणि तसं करणं धोकादायक ठरू शकतं. मग भक्ती या भावनांना कसा हाताळते? हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. या स्रोतानुसार भावना दाबल्याने आजार होतात आणि त्या नुसत्याच व्यक्त केल्याने तात्पुरता हलकेपणा येतो. पण अनेकदा इतरांशी संबंध बिघडतात. हो, भक्ती एक तिसरा अधिक प्रभावी मार्ग दाखवते. तो म्हणजे भावना अर्पण करण्याचा किंवा त्यांचं रूपांतरण करण्याचा. रूपांतरण म्हणजे त्या भावना नाहीशा होतात की बदलतात? माझ्या मनात एक विचार येतोय की आपण रागाच्या भरात देवाला खूप काही बोलतो. हो, बोलतो. तर मग या अर्पण करण्याच्या प्रक्रियेत आणि त्या रागवण्यात काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे. रागाच्या भरात देवाला बोलणं हे सुद्धा एक प्रकारचं अर्पणच आहे, पण ते अजाणतेपणे होतं. भक्तीमध्ये हे जाणीवपूर्वक करायचं असतं. अच्छा. भावना नाहीशा होत नाहीत, त्यांचं स्वरूप बदलतं. उदाहरणार्थ, जेव्हा तीव्र राग येतो तेव्हा तो राग मनात दाबून ठेवण्याऐवजी किंवा कुणावर तरी काढण्याऐवजी देवाच्या चरणी वंदन करून अर्पण केल्यास तर काय होतं? सकारात्मक ऊर्जेला सकारात्मकतेकडे वळवलं जातं. म्हणजे ही एक प्रकारची भावनिक किमयाच आहे, इमोशनल अल्कमी. अगदी बरोबर. स्रोतांमध्ये याबद्दल एक नियम सांगितला आहे, एनर्जी फॉलोज इमोशन. म्हणजे याचा अर्थ काय? हो, एनर्जी फॉलोज इमोशन हा ऊर्जा विज्ञानातील एक मूलभूत नियम आहे. म्हणजे याचा अर्थ आपली ऊर्जा आपल्या भावनांनुसार वाहते. ज्या प्रकारची भावना मनात असेल त्याच प्रकारची ऊर्जा आपल्यात आणि आपल्या भोवती निर्माण होईल. खरंय. तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या सहलीला जायला उत्सुक असता तेव्हा तुमच्यात आपोआप खूप ऊर्जा येते. हो, बरोबर आहे. आणि जेव्हा एखादं कंटाळवाणं काम करायचं असतं तेव्हा अचानक थकवा जाणवतो. हो. तुमची ऊर्जा तुमच्या भावनेचं अनुसरण करत असते. भक्तीमध्ये प्रेम, समर्पण, कृतज्ञता यांसारख्या उच्च स्तरावरच्या भावना असतात आणि हेतूसुद्धा स्पष्ट असतो, जो त्या उच्च शक्तीशी जोडला जाण्याचा असतो. त्यामुळे काय होतं? भावना शुद्ध, हेतू स्पष्ट आणि परिणामी ऊर्जा आपोआपच उच्च पातळीवर जाते. म्हणूनच असं म्हटलं जातं की भक्ती कर्म जाळते. कारण ती कर्माच्या मुळाशी असलेल्या भावनिक ऊर्जेलाच बदलून टाकते. अगदी. हीच खरी इमोशनल अल्केमी आहे. हे ज्ञान खूपच गहन आहे, पण दैनंदिन जीवनात, या धावपळीच्या आयुष्यात याचा वापर कसा करता येईल? हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण सगळ्यांनाच तासनतास पूजा अर्चा करायला वेळ नसतो. स्रोतांमध्ये यावर आधारित एक सोपा सराव दिला आहे, जो फक्त 10 मिनिटांचा आहे. हो, आणि हीच या ज्ञानाची सुंदरता आहे की ते फक्त सिद्धांतापुरतं मर्यादित नाही. कोणीही कुठेही करू शकेल अशी एक अतिशय सोपी 10 मिनिटांची प्रक्रिया आहे. ती काय आहे? ती अशी आहे. सुरुवातीची 3 मिनिटं फक्त नामस्मरण करायचं. कोणतंही नाव जे मनाला भावेल. फक्त 3 मिनिटं? हो. याचं काम आहे दिवसभराची धावपळ आणि डोक्यातलं विचारांचं चक्र थांबवून मनाला वर्तमानात आणणं. जणू काही खूप सारे टॅब्स उघड्या असलेल्या कम्प्युटर ब्राउझरला रिफ्रेश करण्यासारखं आहे. छान उदाहरण आहे. ठीक आहे, पहिली 3 मिनिटं नामस्मरण, त्यानंतर? पुढील 3 मिनिटे कृतज्ञता व्यक्त करायची किंवा वंदन करायचं. आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल मनातल्या मनात आभार मानायचे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा? अगदी. चांगल्या आरोग्यासाठी, घरासाठी, जेवणासाठी. याने हृदय खुलं होतं आणि मेंदूतील हीलिंग नेटवर्क सक्रिय होतं. ओके, 3 मिनिटं नामस्मरण, 3 मिनिटं कृतज्ञता. पुढे? त्यानंतरची 2 मिनिटे एखादं हलकं कीर्तन किंवा भजन ऐकायचं किंवा स्वतः गुणगुणायचं. तुम्हाला गाता येण्याची गरज नाही. अच्छा. संगीताच्या आणि आवाजाच्या कंपनांमुळे अडकवलेल्या भावनांना मोकळी वाट मिळते. आणि शेवटची 2 मिनिटं? मला वाटतं हा सर्वात महत्वाचा भाग असेल. बरोबर. शेवटची 2 मिनिटे फक्त शांत बसून जे आहे ते स्वीकार आहे ही भावना मनात ठेवायची. स्वीकार. हो.
कोणताही प्रतिकार न करता, कोणतीही तक्रार न करता परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारायची. हा सर्वात कठीण पण सर्वात शक्तिशाली भाग आहे. यामुळे काय होतं? यामुळे आपल्या मज्जासंस्थेला संदेश मिळतो की आता लढण्याची किंवा पळून जाण्याची गरज नाही, आपण सुरक्षित आहोत. वा. या छोट्याशा 10 मिनिटांच्या सरावाने मन शांत होतं, ऑरा स्वच्छ होतो आणि भावना संतुलित राहतात. रोजच्या जगण्यात एक छोटासा पण प्रभावी बदल यामुळे घडू शकतो. खरं सांगायचं तर हे ऐकून मला माझ्या आजीची आठवण झाली. ती रोज सकाळी देवपूजा झाल्यावर काही वेळ डोळे मिटून शांत बसायची. तेव्हा आम्हाला वाटायचं की ती काय करतीये, पण कदाचित नकळतपणे ती हीच प्रक्रिया करत असेल. असू शकतं. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की भक्तीकडे केवळ अंधश्रद्धा किंवा भावना म्हणून पाहण्याऐवजी शरीर, मन, ऊर्जा या तिन्ही पातळ्यांवर काम करणारी एक सेल्फ हिलिंग टेक्नॉलॉजी म्हणून पाहता येतं. अगदी बरोबर. ही एक अशी अंतर्गत प्रणाली आहे जी विज्ञान आणि अध्यात्म यांना जोडते. हो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा. या स्रोतांनुसार जर आपले शब्द, भावना आणि हेतू आपल्या आंतरिक अवस्थेवर आणि ऊर्जा क्षेत्रावर इतका खोल परिणाम करू शकत असतील तर याचा अर्थ असा होतो की आपला प्रत्येक क्षण एकतर तणाव निर्माण करण्याची किंवा स्वतःला बरे करण्याची संधी देत असतो. प्रत्येक क्षण? हो. प्रत्येक क्षणी आपण आपल्या लक्ष आणि भावनेने एक मत देत असतो. एक मत तणावासाठी किंवा एक मत शांततेसाठी. ही निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे. भक्ती म्हणजे पळ काढणं नाही. भक्ती म्हणजे स्वतःला हील करण्याचं धाडस. आज आपण पाहिलं की राग, भीती, दुःख या भावना शत्रू नाहीत, त्या ऊर्जा आहेत आणि ऊर्जेचं रूपांतर होऊ शकतं. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडंसं जरी हलकं वाटलं असेल तर लाईक करा, कारण अशा व्हिडिओंना पुढे पोचवणं ही देखील एक सेवा आहे. असा सखोल, वैज्ञानिक आणि तरीही भक्तिमय कंटेंट तुम्हाला नियमित हवा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन नक्की दाबा. आणि मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती भावना त्रास देते? राग, भीती, चिंता की दुःख? तुमचा अनुभव इथे शेअर करा, कारण हे चॅनल फक्त ऐकण्यासाठी नाही, हे चॅनल हील होण्यासाठी आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत मंत्र अँड नामाजपा, साऊंड व्हायब्रेशन अँड कॉन्शियसनेस, जिथे आवाज कसा ऊर्जा बदलतो हे उलगडणार आहोत. तोपर्यंत शांत रहा, सजग रहा, भक्तिमय रहा.